नमस्कार मित्रांनो. आपण सगळे आयुष्यात खूप काही मिळवण्यासाठी धडपडत असतो. पैसा, यश, नोकरी, घर, मान-सन्मान. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर म्हणतो, वेळ निघून गेली, तेव्हा लक्ष द्यायला हवं होतं, आता काहीच करता येत नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, तर स्वतःला जागं करण्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, आयुष्यात कधीही दुर्लक्ष करू नयेत अशा काही गोष्टी. ज्या वेळेवर समजल्या तर आयुष्य वाचू शकतं आणि दुर्लक्ष केलं तर आयुष्य भरकटू शकतं. पहिली गोष्ट आहे स्वतःचा आवाज म्हणजेच इनर व्हॉइस कधीही दुर्लक्षित करू नका. तुमचं मन तुम्हाला सतत काहीतरी सांगत असतं. कोणत्याही गोष्टीबाबत, की हे चुकीचं आहे किंवा इथे तू थांबू नकोस, हा निर्णय घ्यायचा आहे, हा निर्णय आत्ता घ्यायला नको. परंतु अशा प्रसंगी आपण काय करतो? लोक काय म्हणतील याकडे जास्त लक्ष देतो आणि स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, तुमचं मन हे कधीही तुमचं वाईट इच्छित नाही. त्यामुळे स्वतःचा आवाज, इनर व्हॉइस हा कधीही दुर्लक्षित करू नका. तो काय म्हणतो आहे हे ऐका, पडताळून घ्या आणि त्यानुसार ॲक्शन करा. पॉइंट नंबर 2, आरोग्य कधीही दुर्लक्षित करू नका. पैसा गेला तर परत येतो, वेळ गेली तर ती नाही येत. पण आरोग्य गेलं तर सगळंच थांबतं. झोप कमी करणे किंवा सतत ताण घेणे किंवा शरीराकडे दुर्लक्ष करणे, ही जी सवय आहे ती एक दिवस मोठी किंमत वसूल करते. म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. पॉइंट नंबर 3, वेळेची किंमत कधीही दुर्लक्षित करू नका. आज वेळ आहे म्हणून आपण म्हणतो की नंतर करू, उद्या पाहू, पुन्हा कधीतरी पाहू. पण वेळ कधी थांबत नाही. आज जो वेळ वाया घालवतो, तो वेळ उद्या आपल्याला प्रश्न विचारतो. म्हणून वेळेची किंमत ही कधीच दुर्लक्षित करू नका. प्रत्येक गोष्ट ही वेळेवर करायला शिका. चौथा पॉइंट म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान कधीही गमावू नका. त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कोणासाठीही स्वतःला कमी लेखू नका. मग ते नातं असो, नोकरी असो, मैत्री असो. जिथे तुमचा आदर नाही, तिथे थांबणं म्हणजे स्वतःला दुखवणं. म्हणून स्वतःचा आत्मसन्मान हा कधीही गमावू नका. पॉइंट नंबर 5, चुकीचे लोक ओळखण्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक हसणारा माणूस हा आपला नसतो, हा हितचिंतक नसतो. काही लोक हे फक्त गरजेपुरते असतात आणि काही लोक हे फक्त तुमची ऊर्जा शोषून घेण्यासाठी असतात. म्हणून वेळीच ओळखा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. म्हणून चुकीचे लोक ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहा. त्यांना अवॉइड करा, त्यांना टाळा. किंवा मग असे चुकीचे लोक आपल्या आजूबाजूला असतीलच आणि जे टाळता येण्यासारखे नसतील तर त्यांच्याशी कसं वागायचंय हे ठरवून त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. जेणेकरून तुमचं त्यात नुकसान होणार नाही, ते तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. पॉइंट नंबर 6, स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. लहानपणी आपण पाहिलेली स्वप्न मोठेपणी अवास्तव वाटू लागतात. पण लक्षात ठेवा, स्वप्न मरतात कारण त्यांना आपण वेळ देत नाही. म्हणून आपण स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही कारणामुळे स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. आज ही गोष्ट आहे, उद्या ती जबाबदारी आहे, परवा ही गोष्ट आहे, ही फंक्शन आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत. या गोष्टींमुळे स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. पॉइंट नंबर 7, शिकणं कधीही थांबवू नका. डिग्री मिळाली म्हणजे शिक्षण संपलं असं होत नाही. माणूस हा जीवनामध्ये शेवटपर्यंत शिकतच असतो, विद्यार्थीच असतो आणि असायलाही हवं. कारण जग बदलतंय, संधी बदलतायत, कौशल्यांची गरज बदलते, स्किल्स वेगवेगळे नवीन नवीन स्किल्स येतात आहे आणि अशा गोष्टी जो शिकत नाही तो मागे पडतो. म्हणून शिकणं कधीही थांबवू नका. शिकण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. 8वा पॉइंट म्हणजे भावनांकडे दुर्लक्ष करू नका. मजबूत राहा, मजबूत राहा या नावाखाली आपण आपल्या भावना दाबून टाकतो. रडायचं असेल तर रडत नाही, एखादे काही दुःख असेल तर ते स्वीकारत नाही, आपण हर्ट झालोय हेही आपण स्वीकारत नाही. असं न करता जर रडायचं असेल तर रडा. दुःख असेल, दुखलं असेल, त्रास होत असेल तर तो स्वीकारा. कारण भावना दाबल्या तर त्यांचा एक दिवस स्फोट होतो. म्हणून भावनांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच त्यांची दखल घ्या आणि त्यासाठी जी तरतूद करणं गरजेचं आहे त्या गोष्टी करा. 9वा पॉइंट म्हणजे कुटुंबाला वेळ देणं दुर्लक्षित करू नका. आज आई वडील आहेत, आज मुलं लहान आहेत,
आज जोडीदार सोबत आहे, उद्या सगळं बदलू शकतं. उद्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. पैसा हा कमवता येईल, पण वेळ परत येणार नाही. म्हणून कुटुंबाला वेळ देणं दुर्लक्षित करू नका. तुमचे आई वडील असतील, मुलं असतील, बायको असेल किंवा नवरा असेल, आपला जोडीदार असेल, त्या सर्वांसाठी जाणीवपूर्वक वेळ काढा आणि त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करा. 10वा पॉइंट म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं दुर्लक्षित करू नका. तुम्ही साधे असाल पण निरुपयोगी नाही. तुमचं अस्तित्व हे महत्त्वाचं आहे. तुमची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा आणि स्वतःची किंमत ओळखणं दुर्लक्षित करू नका. 11वा पॉइंट म्हणजे चुका स्वीकारणं दुर्लक्षित करू नका. चूक करणं किंवा आपल्याकडून चूक होणं ही नॉर्मल गोष्ट आहे किंवा आपल्याकडून चूक होणं ही साहजिक गोष्ट आहे. पण चूक मान्य न करणं आणि त्यातून न शिकणं हे मात्र आयुष्य थांबवतं, आपलं नुकसान करतं. म्हणून आपल्याकडून चुका होत असतील, झाल्या असतील तर त्या स्वीकारा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यातून धडा घेऊन त्या चुका पुन्हा रिपीट न करणं हे शिका. पॉईंट नंबर 12, आजचा दिवस जगणं दुर्लक्षित करू नका. नेहमी आपण कालचा पश्चाताप करतो, काल असं नव्हतं करायला पाहिजे, भूतकाळाचा पश्चाताप करतो की तेव्हा मी असं केलं, असं करायला नको होतं, तेव्हा हे झालं, हे व्हायला नको होतं किंवा इतर गोष्टी. आणि बऱ्याचदा उद्याची चिंता करत असतो, भविष्याची चिंता करत असतो. ओके, आज प्रेझेंटमध्ये आपण कधीच नसतो बऱ्याचदा. म्हणून आजचा दिवस, आजचा प्रेझेंट आपल्या हातातून निसटत असतो आणि म्हणूनच आजचा दिवस जगणं दुर्लक्षित करू नका. आजच जगा. उद्याची खात्री कोणीही देऊ शकत नाही, काल आपण बदलू शकत नाही. म्हणून आजच योग्य ती ॲक्शन घ्या आणि उद्याचं भविष्य सिक्युअर करा. पॉईंट नंबर 13, स्वतःची मानसिक शांतता दुर्लक्षित करू नका. बऱ्याचदा सगळं मिळूनही जर आपलं मन शांत नसेल तर काहीच मिळालं नाही असं समजा. कारण शांत झोप, समाधान आणि स्वतःबरोबरचा वेळ, कुटुंबाबरोबरचा वेळ या गोष्टी फार मौल्यवान असतात. म्हणून स्वतःची मानसिक शांतता दुर्लक्षित करू नका. पॉईंट नंबर 14, तुमची सवय आणि दिनचर्या याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, आयुष्य हे एका दिवसात बदलत नाही, पण रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयी आपलं आयुष्य बदलतात. म्हणून छोट्या छोट्या लहान लहान सवयी लावा, रोजची शिस्त अवलंबवा. रोज जे छोटी छोटी पावलं तुम्ही उचलाल त्यातूनच आपण मोठं यश संपादन करू शकतो. म्हणून रोजची सवय, दिनचर्या ही दुर्लक्षित करू नका. 15वा पॉईंट, स्वतःवर प्रेम करणं कधीही दुर्लक्षित करू नका. स्त्री असो किंवा पुरुष, आपण नेहमीच सगळ्यांसाठी करत असतो. आपल्या जोडीदारासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी, आईवडिलांसाठी, मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी, समाजासाठी. पण स्वतःसाठी बऱ्याचदा आपण स्वतःला माफ करत नाही, स्वतःला समजून घेत नाही आणि स्वतःवर प्रेम करत नाही. तर असं न करता सेल्फ लव्ह हे आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणून स्वतःला समजून घ्या, स्वतःला माफ करा झालेल्या चुकांसाठी आणि स्वतःवर नितांत प्रेम करा. कारण तुमच्याशिवाय तुमचं आयुष्य दुसरं कोण जगणार? मित्रांनो, आयुष्य हे खूप वेगाने चाललेलं आहे. पण थांबून एक प्रश्न स्वतःला विचारा, मी काय दुर्लक्षित करते? मी काय दुर्लक्षित करतोय? आज एक तरी गोष्ट निवडा आणि आजपासूनच लक्ष द्या. कारण आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, दिशा बदलायला निर्णय लागतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला कळवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे मौल्यवान आहे आणि ते दुर्लक्षित करण्यासाठी नाही. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.